अबे साल्या लाता मारल्या असते आणि जोडे मारले असते पायान फेकून त्या धर्मेंद्र धर्मेंद्रचा मागा तो सरपंच आहे त्याचा मागा. त्याच्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना दिला काही मंत्रिमंडळच गायब होते सरळ सरळ, हे लक्षात घ्या. म्हणून राजीनामा देशाच्या पंतप्रधानाचा मागायचा आणि देशाच्या शिक्षा मंत्री राजीनामा पंतप्रधान. ठीक आहे, आंदोलन होतं माहीत पडलं आणि सकाळी एक पुन्हा आंदोलन होतं तिकडे गेलो होतो तर तुम्ही इथं सहभागी झाले. ठीक आहे, प्रत्येकाची छोटाची लहान लेकरं असत त्या आमच्या कॅन्डिडेटांना उद्या ह्या मीटिंग. ठीक आहे, याच्या वेळेस पेपर कुठला तर का करायचं. ठीक आहे, म्हणून आपले पोरं असले पाहिजे. आपल्या प्रत्येकानं उद्या भविष्य तुमच्या पोरावर येणार आहे. इथल्या सर्व लोकांनी त्या सर्व युवक इथं जमल्या येवानी ये जा. ठीक आहे, जसे आजची जी परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघतोय की युवा आणि जेनझीस या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने एकत्रित झाल्या आहे. त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजची जी परिस्थिती आहे, कुठलीच सरकार किंवा कुठला जो पण व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसलाय तो कुठेच आमची कुठली एक बाजू घेऊन त्या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा मांडत नाही, आपला सुद्धा काही विचार नाही करत. या देशात 66% युवा आहे, तरी पण या युवकांना बर्बाद करण्याचं काम त्या ठिकाणी युवकांना लिटरली त्यांना दाबण्याचं काम या प्रशासनाने सरकारने केलंय, मी या ठिकाणी सांगतोय. पण आज जे आपण बघतोय की या देशाचा एज्युकेशन सिस्टम, या देशाचा एम्प्लॉयमेंट सिस्टम हा पूर्ण वर्स्ट झालेला आहे, पूर्ण डिस्ट्रॉइड झालेला आहे. कारण मी त्या ठिकाणी सांगतो की सरकारने फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. कुठल्याच सत्ताधाऱ्यामध्ये एकही व्यक्ती असा नाही आहे की जो नागरिकांचा विचार करतोय, जो युवकांचा विचार करतोय, जो शेतकरी गोरगरीब मजुरांचा विचार करतोय, असा कुठलाच एक सत्ताधाऱ्यामधून मला एक सुद्धा सत्ताधाऱ्यामधून एखादी असा एक मिनिस्टर किंवा एक मंत्री सुद्धा दाखवून द्या. आज आपल्या वर्धा जिल्ह्याला एवढे मोठे मोठे मंत्री लाभलेत, एवढे मोठे मोठे नेते लाभलेत, पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की वर्धा जिल्ह्याला एक मोठी कंपनी, जर आपण लॉईड सोडलं तर एक मोठी कंपनी सुद्धा आपल्याला लाभलेली नाही, हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रोजगार निर्मिती आपण झिरो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता युथ स्किल डेव्हलपमेंट क्लासेस आपण चालवतो, स्कीम्स चालवतो, सगळं झिरो. फक्त आणि फक्त नागरिकांकडनं पैसा काढायचा आणि स्वतःच्या खिशात भरायचं आणि युवकांना डायव्हर्ट करायचं धर्माच्या नावावर, त्यांच्या काही मुद्द्यांवर त्यांना फक्त डिवाइड करायचं आणि लोकांना भटकून आपले खिशे भरायचे, हे त्या ठिकाणी सरकारचं काम सुरू आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढं सर्व मोठ्या संख्येने जेवढे युवक या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर तुम्ही खुर्ची सांभाळू शकत नाही, जर तुम्ही नागरिकांचा फायदा करू शकत नाही, ज्या नागरिकांनी तुम्हाला तिकडे निवडून दिलंय, त्या सत्तेवर त्या खुर्चीवर बसवलंय, जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर तुम्ही सरळ खुर्ची सोडून द्या. जय हिंद.